केंद्र व राज्य सरकारच्या दीक्षा टॅक्सी पासिंग विलंब 50 रुपये दंड मागे घेण्यात यावा। माननीय महोदय, आपणास कळविण्यात येते की केंद्र व राज्य शासनाच्या वतीने रिक्षा टॅक्सीचे योग्य प्रमाणपत्र पासिंग याबाबत एक दिवस विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये 50 दंड, जेव्हापासून पासिंग नाही तेव्हापासून दंड हा नाशिक आरटीओ कडून वसूल केला जात असल्याने या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो निर्णय घेण्यात आलेला आहे, या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालक मालक संघटना हे आंदोलन करीत आहेत। त्यामुळे हा जो निर्णय आहे हा तात्काळ आपण मागे घेऊन रिक्षा चालकांवर होणारा जो जाचक कर लादला गेला आहे तो लवकरात लवकर मागे घेण्यात यावा अशी विनंती आपल्याला या पत्राद्वारे आम्ही करीत आहोत। जर तसे न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल। कृपया आपण दखल घ्यावी। यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निवेदन महसूल आयुक्त प्रवीण गेडाम साहेबांना निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रीय रिक्षा चालक संघटनेचे मुरलीधर घोरपडे, विनोद धोत्रे, नितीन पगारे, शकील शेख, संतोष भालेराव, अमजद शेख, मुख्तार मणियार, अब्दुल सिद्दीकी, हनीफ शेख, मेहराज शेख, रफिक मंसूरी, अजू शेख, इंद्रजित भालेराव, जमीर मणियार, वैभव साळवे, अमर जाधव, अमोल ढाकणे, संतोष मनोहर, भारत जाधव, भारत झालटे, अमर जाधव, स्वप्नील दोंदे, उदय तायडे, गणेश चौधरी आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आज संपूर्ण महाराष्ट्रभर रिक्षा चालकांच्या आंदोलनासंदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि रिक्षा चालक मालक संघ आमच्या सर्व रिक्षा चालकांच्या आणि रिक्षा मालक या ठिकाणी उपस्थित आहेत। आज महसूल आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आलं। केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांनी जे मिळून जर रिक्षा पासिंग नसेल त्या दिवसापासून त्यांनी एक जाचक अट या ठिकाणी निर्माण केलेली आहे। ती म्हणजे प्रतिदिन ज्या दिवसापासून रिक्षा पासिंग थकलेली असेल त्या दिवसापासून रिक्षा चालकांवर 50 रुपये दंड दर दिवशी आकारण्याचा एक नवीन जी.आर. यांनी जाहीर केलेला आहे। या जी.आर.ला विरोध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन होत आहेत आणि रिक्षा टॅक्सी चालक हे वेठीस धरण्याचं काम, रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना लुटण्याचं काम इथलं शासन करताना दिसत आहे। म्हणून आमची या ठिकाणी शासनाला विनंती आहे की रिक्षा चालक हा दिवसभर राबत असतो, जे काही बोटावर मोजण्या इतकं त्याला पैसे मिळतात, त्याच्यातही जर अशा पद्धतीचे जर जाचकाठी निर्माण करून सर्वसामान्य रिक्षा चालकांवरती, टॅक्सी चालकांवरती अशा पद्धतीच्या जर जाचकाठी निर्माण करून जर या ठिकाणी लयलूट करण्याचा प्रयत्न केला तर उद्या यांच्या कौटुंबिक आणि राहणीमानावर नक्कीच फरक पडणार आहे। अतिशय दिवसभराच्या कबाड कष्टातून जे काही 400-500 रुपये मिळतात त्याच्यावर एवढी मोठी गदा आणणं हे काही योग्य नाहीये। आमची शासनाला आणि सर्व लोकांना विनंती आहे की या ठिकाणी जे जाचक अट निर्माण केली आहे 50 रुपयाची ती तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी आम्ही आज महसूल आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहे। जर आज ह्या गोष्टींचा जर सरकारने शासनाने जर विचार केला तर मला असं म्हणायचं की पुढील काळात आमचे जे काही आंदोलन आहेत ते होणार नाही। जर अशाच पद्धतीची जर पद्धत राहिली तर उद्या हा रिक्षा चालक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। जय भीम, जय सगळे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।